पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। त्यामुळे आता बघूया तुम्ही आमच्या बरोबर। अजय अजय तू इथे कसं काय? तुम्ही दोघं ओळखता एकमेकांना? अजय ओळखता का एकमेकांना? मी हसून जायत होतोय हे शेठ भेटले असोच त्यांच्या वांगडा बोलत उभं होतं। पण काय बोलत होतास? तुम्ही इथं त्याची चौकशी करायला आलाय का मला भेटायला आलाय? एक तर तुम्ही फोन उचलत नाही आणि इथं आल्यावर लगेच चौकशी चालू केला काय? याची चौकशी व्हायलाच हवी, महत्वाचं आहे ना ते, हो ना? हो, पण त्याच्यापेक्षा माझं काम महत्वाचं आहे। निलिमा मॅडम, तुम्हाला माधव साहेबांनी निरोप दिला असेलच। आज इथं या जमिनीवर सामान येऊन पडणार आहे। जतीन भाई, तुम्ही हे असं अचानक कसं काय सांगू शकता? हो मॅडम, वेळच्या वेळी जर तुम्ही फोन उचलला असता ना तर वेळच्या वेळेला तुम्हाला सगळं कळलं असतं। माझ्या पण नाईलाज होता। अहो किती वेळ देणार तुमच्यासाठी? हा तुमचा कॉन्टॅक्ट करण्यात माझा वेळ गेला आणि तुम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट झाला ना तेव्हा डिसिजन घ्यायसाठी तुम्हाला वेळ झाला। आता डिसिजन झालाय। एक्सक्यूज मी, डिसिजन अजून कन्फर्म झालेला नाहीये। माझ्या नवऱ्याच्या नावावर असलेली जमीन मी तुम्हाला देईन असं मी तुम्हाला म्हटलं होतं, पण अजून कुठलीही लीगल प्रोसेस झालेली नाही। जमीन अजून तुमच्या नावावर झालेली नाहीये आणि असं असतानाही तुम्ही प्लांट सुरू करण्यासाठी त्या जमिनीवर सामान आणून टाकताय। अरे मॅडम, पण आपण शब्द दिलाय ना मला। शब्द दिला म्हणून काय झालं? लीगल प्रोसेस व्हायला नको? अरे लीगल प्रोसेस, लीगल प्रोसेस, लीगल प्रोसेस, अरे किती वेळ लागतंय लीगल प्रोसेस पूर्ण व्हायला? अरे मॅडम, तुम्हाला पण आता माहिती आहे की यामध्ये खूप जण इन्व्हॉल्व झालेत। पॉलिटिशियन्स आहेत, मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत। मनात आलं ना तर चुटकीसरशी सगळं काम करून घेऊ शकते मी। हा, तुम्ही विरोध केला तरी? तुम्ही मला धमकी देताय, भीती दाखवताय? अरे नाही 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 नाही, मी तुम्हाला भीती कशाला दाखवते, धमकी कशाला देते? मी तुम्हाला फक्त आयडिया देते। आणि अशाही आम्ही काय जमिनीच्या बदल्यात तुम्हाला कंचे देत नाहीये, पैसे देतो, पैसे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते निलिमा मॅडम, तुम्ही जर दिलेला शब्द पाळणार नसेल ना तर आम्हाला पण आमच्या सोर्सेस वापरायला लागतील। हे बघा शेठ, मला कळतंय निलिमाने तुम्हाला शब्द दिलाय, पण प्रॉब्लेम असा आहे की आमच्या प्रॉपर्टीत ही जी जमीन आहे ती माझ्या नावावर आहे आणि अजूनही ती प्रोसेस मध्ये आहे। होईल प्रोसेस पूर्ण, सावकाश होऊ दे ना। अहो आता या प्रोजेक्ट मध्ये एवढी माणसं गुंतलेली आहेत ना की माझे पण हातात काय बी राहिलेला नाहीये। नाही, या जमिनीवर आता सामान येऊन पडेल म्हणजे पडेल। आता ह्यो माधव असो अचानक किती गेलो? म्हणालो ना चालू गेलो म्हणून। माका तसं काय वाटणार नाही, फोन दिलो आणि गेलो। आहे काय असला तरी ती दोघं सांगणार का आपल्यात? त्यांचा काहीतरी असात म्हणान गेले असतील।
नाहीतर त्यानं माका सांगितलं नसता. असं तुका वाटतं ना मग दे विषय सूट. तसा नाही रे, काळजी वाटता ना म्हणून म्हटलं. सगळ्यांची काळजी करत बस मग आजारी पड. माका काय नाही वय, पण तू असं वैतागलेलो कित्या? काय नाही घे. बाई चाय घे. सरिता चाय घेऊन ये. नको घे. अरे घे वायच, बरा वाटत तो का. आणि या बघ, डोक्यात दुखत असला ना तर मी तेल लावतोय. काय नको. ठेवा. या काय नीट देऊ होत नाही त्यात नको देऊ. नीटच देते. ही अशी रागात काय झाला तुका? माका काय झालेला नाही. हा तुमच्या बहिणीक विचारा काय झालं का. काय केलं तिने? दत्ता आई तू थांब. सांग ना काय केल्यान? त्यांका कितींदा सांगितलेला हा आज स्वयंपाक घरात यायचा नाही. आत यायचा नाही म्हणजे? हा किती आहे त्या का बोलून दाखवशील? त्याचं पण घर आहे. मी काय नाही म्हणते, घर हा ना, पण मग घरातली कामं करू काय होता हा? अगं पण नीट सांगता येत नाही काय? अरे पण तुम्ही दोघ जण किती भांडतात? यांका बहिणीचं पुळको इलो हा ना. होय इलो हा पुळको. तुका काय झाला? हा तुका काय कमी पडता? हा काय माका मिळताच काय हा ही कमी पडत? आणि मी विचारते तुमका तरी काय मिळता हा? आजपर्यंत काय कमी बोलले होते हो? घरात कोणी पण काय केला की तुमच्यावरच म्हणून माका राग येता. घराचे वाटे झाले तुमच्यामुळे, त्याच्यात त्यांका काय मिळाला नाही तुमच्यामुळे. माझो लेक तो तसं वागता कारण आपण त्याच्यावर चांगले संस्कार केलं नाही म्हणा. आयांनी माका दागिनो दिल्यानी तर कोणाच्या पोटात दुखला? त्यांच्याच ना. किती शिव्या दिल्यानी, पण तुमका त्यांचंच पुळको इलो. सरिता तोंड बंद कर. दत्ता काय बोलता सरिता? दत्ता काय झाला? काय लपवतस? लपवत नाही काय. अरे काय झाला? आहे सरिता छायाच्या लग्नाचं बोलता. काय? जतीनबाई, मला थोडा वेळ हवाय अजून. अरे अजून वेळ म्हणजे 15 दिवसाची मुदत द्या, मी बघते काय करायचं. 15 दिवस? अरे निलिमा मॅडम, आधीच तुम्हाला किती वेळ दिलेला आहे. आता अजून तुम्हाला वेळ दिला ना तर माझं नुकसान होईल. आतापर्यंत काम चालू व्हायला पाहिजे होता, बरोबर आहे की नाही? अहो पण या सगळ्या व्यवहारासाठी वेळ लागणारच ना. निलिमा आता कशाला हवाय वेळ? काय होणार आहे वेळ घेऊन? अगं इतके दिवस घोंगडा भिजत घातलंस ना, काय झालं बघितलंस ना. मला साधी आयडिया पण दिली. माझा ह्याच प्रोडक्टचा रिसर्च चालू होता. हा, आणि त्या प्रॉडक्टच्या पेटंट आता आमच्याकडे आहे आणि त्यासाठी तुम्हाला शेअर पण मिळणार आहे निलिमा मॅडम. निलिमा प्रकरण खूप पुढे गेलंय. हाच कळत नाही आता पुढे काय होईल ते. शेठ, तुम्हाला कल्पना आहे ना घरात कोण आहे ते? हो, विश्वासराव त्या जमिनीच्या प्रकरणामुळे आम्हाला कशात तरी अडकवेल. हो, मी ते निलिमा मॅडमशी बोललोय सगळं. ते काय तालाबमधला एक छोटासा मछली आहे हो. हा, त्याच्या बघता येईल काय आहे ते. अहो पण त्यांनी नेनेच्या खुनाचा ह्या सगळ्याशी संबंध लावला तर? अरे असा कसा संबंध लावेल? अरे काय संबंध काय आहे नेनेच्या खुनाच्या आणि ह्या प्लॅनच्या? निलिमा मॅडम आता लवकर बोला काय आहे ते. मला वेळ हवाय, ऍटलीस्ट 15 दिवस. त्यानंतर? नंतरचं मला माहित नाही, पण जतीनबाई प्लीज मला वेळ द्या. ठीक आहे, जोई लो.
जय श्री कृष्ण. घरात लग्नाचा विषय चालू आहे, पण माका काय माहित नाही. तुम्ही कोणी सांगितल्यानी पण नाही माका. तसा नाही गे आहे. अहो आहे, ह्या सगळा त्या विश्वासरावामुळेच झालेला. काय केला त्यांना? तुमका माहित हा ना हे कसे होत. तुमका विचारल्याशिवाय सांगितल्याशिवाय हे कधी काय करतात काय नाही ना. त्या विश्वासरावानच ह्यांच्या समोर विषय काढल्या. पण त्याचा संबंध काय ह्याच्याशी? ताच तर ज्या कामाक इले होत त्या काम करायचं आणि निघून जायचा. पण नाही, त्यांनी ह्यांका छायाताईंच्या लग्नाबद्दल विचारल्यानच तरी ह्यांनी सुरुवातीकच बजावल्याने तू ह्याच्यामध्ये पडू नको. पण एकदा सांगून ऐकत तो विश्वासराव खायचलो. तो परत इलो आणि ह्यांका काय बाय सांगत होतो, तुम्ही तुमच्या बहिणीच्या सुखाचा विचार करू वयो, गावातल्या माणसांचो नाही. मी त्या. अरे पण उद्या गावातली लोक इली हा जातो लोक काय पुढे सगळा काय तर आपल्याकच बघू काय ना. ह्याच तर कळत नाही ना. तो ह्यांच्या समोर बोललो आणि दगड पाझरलो. ह्यांनी लग्न होकार दिल्यानी. दत्ता, तू लग्नाक होकार दिलंस? होय. अरे पण माका विचारल्याशिवाय कसं होकार दिलंस तू? आहे, मी फक्त माझ्याकडनं होय म्हटले, पण मी त्याला सांगितलं आहे एक विचारू खयो. आता तुम्ही लग्नात होकार दिलास ना, मग करून टाका तिचा अजय वांगडा लगीन. पाठवून द्यावं बहिणी खायता. माका काही एक विचारू नका. अहो बघितलास ना, तुम्ही गेल्यावर घरात काय होता हा? ही सगळी पोरा सगळं आपला आपापसात ठरवूक लागली होत. माका घरात काही किंमतच नाही राहिली हो. आता घरात माझ्या लेकीच्या लग्नाची बोलणी होतात, पण माका सगळं लपवून होतात. आहे तसा नाही गे. मी पण लय विचार केले मग होय म्हटलं. छायाचं त्या आईच्यावर प्रेम आलं. एकदा त्याचं लगीन लावून दिला म्हणजे त्याचा संसार तो सुखात करतो. उद्या पळून गेला तर आपलीच बदनामी होईल ना. अरे पण एकदा माका विचारायचा तरी. आहे तूच सांग. तू सांगितलंस तरच अजयच्या आणि छायाचं लग्न होईल. अरे वा, परत मांडव घालीचा लागतला वाटतं खळ्यात. पण चांगला झाला छायाचा. माका ना नायकांचा कौतुक वाटता. म्हणजे तो पोरगो आधी माझ्यासाठी आणला. माझ्यासाठी म्हणजे माका या घरातून बाहेर काढूसाठी. आणि आता त्याच्याच गळ्यात आपल्या घरची लेक बांधतात. सुषमा, तोंड बंद कर नाही तर खरंच तुका गायब करेन. खरा बोललेला झोमता काय तुमका? सुशल्या, टाळका फिरू नकोस. हा, आमच्या बहिणीचं काय करायचं तर आम्ही बघू. ता तुमकाच बघूचा लागतला. सुशल्या वर जा. बरा, मी वर जाते. तुम्ही लग्नाची तयारी करा. आणि दत्ता भाऊ, माका पण बोलवा बर का लग्नात. पण जरा जपून. नाहीतर माझ्याशी लग्न करूक एका पायावर तयार झालेलो पोरगो बहिणीच्या गळ्यात बांधून चूक करताल. छाया येत घरात परत.
येतोय मी कामाक जाऊ खोया. थांब अजय. तुला काय वाटलं आम्ही हा विषय असाच सोडून देऊ? सांग तू इथे कसा? काय रे, काय करत होतास तू इथे? सांगितलं ना असोच जाय होतोय आणि हे शेट भेटले. तू ओळखतोस जतीन शेटला? नाही ओळखत, ते भेटले. एखादो माणूस समोर इलो का बोला खोया नाही. असंच कोणीही अनोळखी भेटलं की बोलतोस तू? सांग ना. सांगितलं ना सहज भेटले म्हणून बोलत उभं होतं. सहजच असेल तर ठीक आहे, पण यामागे जर काही कारण असेल ना तर ते मी शोधून काढीन. मला शोधून काढावंच लागेल. का माहितीये? का? तुझ्याबद्दल विश्वासराव जो विचार करतोय ना त्यामुळे. माझ्याबद्दल? हो. तुला माहितीये का विश्वासराव काय विचार करतो तुझ्याबद्दल ते? नाही हो, माझी तर ओळख आहे ना. अरे मग काय झालं, बोल ना त्याच्याशी. कोणीही अनोळखी व्यक्ती भेटली की बोलतोस ना तू, मग त्याच्याशी पण बोल सहज. ते पोलीस आहेत ना. हो, पण तो सध्या छायाच्या आणि तुझ्या लग्नाचा विचार करतो. आणि तू इथे काय करतोस? तेच ना, मला ह्याला पाहिल्यावर सुद्धा हाच प्रश्न पडला. तू माधव, छायाच्या सुखासाठी मी तिच्या लग्नाला आधीच होकार दिला होता आणि त्यात आता हा विश्वासराव सुद्धा या दोघांचं लग्न लावून द्यावं म्हणून सगळ्या घरच्यांना कन्व्हिन्स करतोय. पण मला वाटतं आपण पुन्हा एकदा विचार करायला हवा. असं कित्याक करतात? कशाला म्हणजे? माधव भाऊ आहे तिचा. आपल्या बहिणीचा हात तो कोणाच्या हातात देतोय हे बघायला हवं ना. विश्वासराव ह्याचं आणि छायाचं लग्न लावून द्यायचं म्हणतोय आणि हा इथे जतीन शेठ बरोबर दिसतोय. मला तर काहीतरी गडबड वाटते. असं काय नाही हो. ते आम्ही ठरवू. अजय, आपण नंतर भेटून बोलूच, पण त्याआधी काहीही कन्फर्म समजू नकोस. चल निलिमा. दत्ता, जा झाला ता बरोबर नाही झाला. आहे, माझा पण चुकला. मी तुका सांगू खोया होता, पण एकदा विचार कर ना छायासाठी. अहो तुम्ही तू गप्रा. दत्ता, विश्वासराव तुका बोललो तसा त्या माधवाक आणि अभिरामाक पण बोललो असतात ना. बोललो असत तर माका काय माहित नाही. मग त्या दोघांनी माका काही सांगूक नाही. पण मुळात आधी छायाचा आणि अजयचा विश्वासरावास कळला कसा? छाया त्यांनीच सांगितलं असणार. अजून कोण बोलत जायत विश्वासरावाशी? ठीक आहे, मग हे आता माका छायाशीच बोलूचा लागतला. छाया, छाया, छाया. कुठे चाललीस? खाली चाललोय. आता खाली नको जाऊस. अरे पण आयन माका आवाज दिल्यात. आत्या, आता खाली गेलीस तर खूप अडचणी आहे. या बघ, जा काय होचा असा ना तर होऊन जाऊ दे. एकदाच काय ता खरा खोटा करून टाकतले मी. चलले. आत्या,
हाय ये हाय काय ऐकताय मी अजयशी तुका लगीन करूचा हा असा तो विश्वासराव सांगितलं. होय होय. छायाताईंनीच मला सांगितलं. खरा हा या वय माका अजय वांगडा लगीन करूचा.